गीता कर्तव्या किमन्यैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनिसृता. ओम श्री परमात्मने नमः. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती, सद्गुण आणि दुर्गुण, सुष्ट प्रवृत्ती आणि दुष्ट प्रवृत्ती यांचा संघर्ष युगानुयुगे चाललाय. दैवी संपत्ती ही नेहमीच मोक्षाला कारणीभूत ठरते आणि आसुरी संपत्ती ही बंधनाला कारणीभूत ठरते. भगवंत म्हणतात, दैवी संपद विमोक्षाय निबंधाय आसुरी मता मा शुच संपदन दैवी अभिजातोसी पांडव. अर्जुना, तू काही काळजी करू नकोस, कारण तू दैवी संपत्तीमध्येच तुझं हा सगळा आविष्कार आहे. त्यामुळे दैवी संपत्तीचं तुला वरदान लाभलेलंच आहे. त्यामुळे तुला काळजी करण्याचं कारणच नाही. मा शुचस असं त्यांनी सांगितलं, शोक करू नकोस. आता ही आसुरी संपत्तीचे 6 त्यांनी दुर्गुण सांगितलेले आहेत. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानैचाभिजातस्य पार्थ संपदमासुरी. काय म्हटलेलं आहे? दंभ. दंभ म्हणजे काय? तर दांभिकता. म्हणजे सद्गुणांच्या मुखवट्याखाली दुर्गुणांचा व्यवहार करणं, याला दंभ म्हटलेलं आहे. आणि हा जास्त घातक आहे. आणि ही आपली धार्मिकता आहे ना, ही सुद्धा काही लोक भौतिक प्रचारासाठी वापरतात. म्हणजे प्रवचन कीर्तनामध्ये सुद्धा काहीतरी आपल्या धंद्याचा, आपल्या व्यवसायाचा प्रचार करणं हे अतिशय चुकीचं आहे. याला दंभ म्हटलेलं आहे. आणि हा धोकादायक अशासाठी, कारण तो सद्गुणांच्या वेशामध्ये वावरत असतो. दर्प, पुढचा दुर्गुण आहे तो म्हणजे दर्प. दर्प ह्या शब्दामध्येच उग्र गंध जाणवतो बघा. दर्प म्हणजे जसा कांद्याचा, लसणाचा उग्र दर्प येतो, तसाच ह्या माणसांच्या जवळपास सुद्धा एक प्रकारचा उग्र दर्प कशाचा येतो? तर अतिशय ज्ञानाचा ताठा आहे आणि दुसऱ्यांना तुच्छ लेखण्याची, दुसऱ्यांचा अनादर करण्याची, इतरांचा अवमान करण्याची यांची वृत्ती असते. त्यामुळे त्यांच्यापासून लोक दूरच राहतात. हा असा उग्र दर्प आहे. तिसरा दुर्गुण आहे तो म्हणजे अभिमान. अभिमान हा काही मर्यादेपर्यंत अगदी योग्य असतो, पण अभिमानाने मर्यादा ओलांडली ना, किंवा सर्वांनी फक्त मलाच मान द्यावा, सगळ्यांनी फक्त माझंच कौतुक करावं, माझाच उद करावा, हा अभिमान मात्र अतिशय घातक आहे. त्यामुळे दंभो दर्पोभिमानश्च क्रोध. क्रोध, संतापयुक्त वृत्ती किंवा सारखी चिडचिड करणं, सगळ्यामध्ये दोष पाहणं, किंवा आणि या दोषामुळे, या चिडचिडेमुळे, आतल्या संतापामुळे शारीरिक अस्वास्थ्य सुद्धा होतं बरं का या लोकांना. म्हणजे अगदी हार्ट ट्रबल असेल, अल्सर असेल, किंवा अनेक गोष्टी आहेत, या सगळ्या क्रोधावर नियंत्रण ठेवल्यानंतर आपोआपच आटोक्यात येऊ शकतात. असा हा क्रोध फार घातक आहे दोन्ही प्रकाराने, मनाच्या दृष्टीने आणि शरीराच्या दृष्टीने. पारुष्य, क्रोध पारुष्यमेव. पारुष्य याचा अर्थ कठोर बोलणं, अतिशय दुसऱ्यांना मर्मभेदी बोलणं, किंवा शब्दांची जखम करणं. म्हणजे शब्द जिथून सुटतात ना तिथे जखम होत नाही, पण जिथे तो बाण पोचतो ना तिथे कायमची जखम होऊ शकते. असे पारुष्ययुक्त बोलणारे जे आहेत, कठोर वचनी, तो मोठा दुर्गुण सांगितलेला आहे. आणि शेवटचा दुर्गुण आहे अज्ञान, म्हणजे मूढता किंवा बुद्धिहीन. आता मूढ म्हणजे काही हे मूर्ख लोक नसतात बरं का. ते चांगले शिकलेले असतात, व्यवस्थित चांगले अगदी पदवीधारक वगैरे सुद्धा असतात, पण त्यांच्याकडे सारासार विवेक नसतो. आत्मानात्म वस्तूचा विवेकच नसतो, आणि म्हणून त्यांना अज्ञानी म्हटलेलं आहे. आता 26 दैवी गुण सांगितलेत आणि 6च आसुरी गुण सांगितले. पण 6 हे आसुरी गुण आहेत, हे प्रमुख आहेत, आणि त्यांची कितीतरी पिल्लं आहेत. म्हणजे दंभ आणि दर्प ह्याच्या पाठोपाठ ईर्ष्या आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, मर्मभेदी बोलणं आहे, कठोरता आहे, या कितीतरी गोष्टी याच्या पाठोपाठ येतातच. त्यामुळे यांची पिलावळ फार मोठी आहे. या आसुरी गुणांमध्ये जे रमतात त्यांना असुर असं म्हटलेलं आहे. असुष रमन्ते इति असुरः असं म्हटलेलं आहे. आणि ह्यांची वृत्ती कशी असते तर चंगळवादी असते बरं का. आजकाल सुद्धा आपण व्यवहारामध्ये फक्त चैनीचाच फार सगळीकडे नाच चाललेला दिसतो आपल्याला. चैनवाद किंवा चंगळवाद ज्याला म्हणतो, तो सगळीकडे फोफावलाय.
सगळ्यांची विचारसरणी एवढीच झाली आहे, यावत जीवम सुखेम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. खरीच गोष्ट आहे, चार्वाकाचं तत्वज्ञान आहे. यावत जीवम सुखम जीवेत, जोपर्यंत जीव आहे ना तोपर्यंत सुखाने जगा ना, असं ते म्हणतात. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, अगदी कर्ज काढा पण घृत प्या, म्हणजे तूप प्या, म्हणजेच तुम्ही चैन करा, आरामात मस्त आरामशीर चैनीचं जीवन जगा. त्याच्यासाठी कर्ज काढावं लागलं तरी चालेल, कारण भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. पण एकदा या देहाचं भस्म झाल्यानंतर पुन्हा कुठे मिळणार आहे, पुन्हा आम्हाला या सुखसोयीचा उपभोग कधी घेता येणार आहे, असं हे दुष्ट लोक म्हणतात. पण सज्जन लोक, हेच जरी खरं सत्य असलं तरी सज्जन म्हणतात की जोपर्यंत जीवन आहे, जोपर्यंत हे देह आहे, तोपर्यंत पटकन सत्कार्य करून घ्या. पुष्कळ सत्कार्य आपण लवकरात लवकर करावी अशी सज्जनांना ओढ लागली असते. पण खरंच आहे, ह्या जीवन किती आहे तर फार थोडं आहे. किती अनेक शास्त्रम बहुवेदितव्यम, कितीतरी शास्त्र शिकण्यासारखे, अनेक शास्त्रम बहुवेदितव्यम अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः. आणि हातात काळ किती आहे, अल्प काळ आहे, आणि विघ्न किती आहेत, पुष्कळ विघ्न आहेत. अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः, तर मग काय करायचं, यत् सारभूतम तद उपासितव्यम, जे सारभूत आहे त्याचंच आपण आस्वाद घेऊया. कसा, हंसो यथा क्षीरमिवांबु मध्यात, जसा हंस नीर क्षीर विवेक करतो, या पाण्यामधनं तो दूर बाजूला करून घेतो, तसंच आपल्याला विवेक साधता आला पाहिजे. सज्जनांनी तर हा विवेक पाळला तर त्याच्यावरच, त्या सज्जनांच्या सामर्थ्यावर, त्यांच्या तपस सामर्थ्यावरच हा सगळा समाज चाललेला आहे असं. पण ह्या आसुरी लोकांना मात्र हे सत्कर्म, सदाचार, सद्भावना हे काहीही आवडत नाही. मानस सरोवरातनं एकदा असाच एक हंस आला बरं का. म्हणजे हे दुष्ट लोक कसे सज्जनांची निंदा करतात ना, त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतात ही कथा नेहमीच. मानस सरोवरामधनं एक हंस उडत उडत आला आणि त्याला काही घुबडं भेटली, आणि तो घुबड्यानं इतकं वर्णन करत होता की काय मानस सरोवरामध्ये इतकं स्वच्छ सुंदर नितळ असं पाणी आहे, तिथे कमळं फुललेली आहेत, तिथे इतकी शांतता आहे, तिथे इतका सुगंध येतो, काय मानस सरोवराचं वर्णन करावं, असं तो अतिशय अभिमानाने आणि अतिशय आनंदाने त्यांना सांगत होता. आणि घुबडांना मात्र त्याचं काहीच वाटलं नाही. घुबडाने एकच प्रश्न विचारला, तत्र शंभुकाः सन्ति वा, तिथे किडे आहेत का, किंवा त्या गोगलगाई आहेत का, आम्हाला खाण्यासाठी काहीतरी असं घाणेरडं काही आहे का. म्हणजे दुर्जनांना सज्जनांच्या गुणाचीही किंमत वाटत नाही किंवा त्यांनी केलेल्या कार्याचीही कधीच किंमत वाटत नाही. मग ते कसे असतात, चिंताम परिमेयांच्या प्रलयांताम उपाश्रिताः कामोपभोग परमा एतावदती निश्चिताः. ते कामाचा उपभोग घेण्यात इतके रममाण होतात, इतके रममाण होतात की त्यांना इतर काहीही गोष्टींची गरजच वाटत नाही, आणि सत्कार्याची, सत्कर्माची, सज्जनांची त्यांना काही चाडच नसते. असे आपल्या आसपास कितीतरी लोक आहेत. असे लोक कसे असतात तर ते चिंताक्रांत असतात. चिंता करणं, काळजी करणं, कुणाची, माझ्या संसाराची, माझ्या शरीराची, माझ्या नातेवाईकांची काळजी करणं म्हणजेच परमेश्वरावर अविश्वास दाखवण्यासारखे. परमेश्वराची श्रद्धा जेव्हा डळमळीत होते तेव्हाच आपल्याला काळजी वाटते. जेव्हा तो माझं पालन करताय, तो रक्षण करताय असं जेव्हा माझी खात्री पडते तेव्हा मला चिंता वाटणार नाही. असे चिंताक्रांत लोक जे असतात ते काय करतात तर आशेने बांधलेले असतात. अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचती आशा पिंडम. त्यांची आशा काही सुटत नाही, चिंता काही सुटत नाही, असे असतात. दुसरा त्यांचा एक दुर्गुण असतो तो म्हणजे परिग्रह. संग्रह संग्रह संग्रह, किती संग्रह करायचा. यांची घरं भरलेली असतात पण वेळेला कुठलीच गोष्ट उपयोगाला पडत नाही. कितीही मिळालं तरी यांना कमीच वाटतं. याला परिग्रह म्हटलं. आणि त्याच्या उलट दैवी गुण काय आहे तर अपरिग्रह. जसा घरातल्या वस्तूंचा संग्रह कमी करायचा आहे तसा मनातल्या विचारांचाही, दुर्विचारांचा संग्रहही कमी करायचा आहे. आणि तो या दुर्जनांना ते काही जमत नाही. ते कुठल्या कुठल्या दुष्ट विचार, वाईट आठवणी आपल्या मनात साठवून ठेवतात असंही म्हटलेलं आहे.
असे लोक हे आसुरी संपत्तीचे लोक हे विषयोपभोगात मात्र अगदी तत्पर असतात. म्हणजे रावणाचं उदाहरण घ्या. रावणाची पत्नी मंदोदरी स्वतः इतकी पतिव्रता होती, तिचं पंचकन्यामध्ये नाव घेतलं जातं. अतिशय सुंदर होती, अतिशय सुशील अशी त्याला पत्नी लाभलेली होती. तरी सुद्धा त्याला सीतेचा मोह झालाच की. म्हणजे सीतेपेक्षा मंदोदरी कितीतरी सुंदर होती. अशा वेळेला रावणालाही त्या विषयाच्या उपभोगामध्ये अडकल्यामुळे सगळी पुढे त्याची अधोगती झाली. किंवा ययातीचंही उदाहरण आपल्याला माहिती आहे. कामलालसा इतकी होती की आपल्या पुत्राचंच तारुण्य त्यांनी मागून घेतलं. एवढं करून तरी समाधान झालं का? नाहीच ना. समाधान होतच नाही. कुठल्याच विषयाच्या उपभोगामुळे कधीच समाधान होत नाही. मात्र त्याच्यापेक्षा पलीकडे जायचे. ह्याच्या पलीकडे सज्जनांना मात्र अल्प गोष्टीमध्ये सुद्धा संतुष्टता प्राप्त होते. सज्जन कसे असतात तर ते आशुतोष असतात. आशु म्हणजे सटकन संतुष्ट होणारे असतात. आणि दुर्जनांची मात्र कधीही तृप्ती होत नाही. दुर्जन काय करतात तर खरंच आहे, हे आयुष्य इतकं वेगळं आहे ना. जीवन सुखदुःखाची जाळी, त्यात अडकले मानव कोळी, एकाने दुसऱ्यास गिळावे, हाच जगाचा न्याय खरा, हीच जगाची परंपरा, तू जपून टाक पाऊल जरा, जीवनातल्या मुसाफिरा. खरंच आहे, सज्जनांच्या भोवती इतके दुर्जन गोळा झाले असतात आणि आपल्या अवतीभोवती खरंच आहे अशा विपरीत विचारांची लोक इतकी जमलेली असतात. आणि त्यामुळे योग्य निर्णय घेणं, योग्य मार्ग सापडणं हेच सज्जनांना अवघड होऊन बसलेलं आहे. आणि हे जे दुर्जन आहेत ते मात्र त्या विषयाच्या उपभोगामध्ये किंवा भौतिक गोष्टीमध्ये इतके अडकतात आणि सदाचरणी लोकांची ते निंदा करत असतात. भगवंत पुढे आपल्याला ह्याच अध्यायामध्ये सांगतात की नरकामध्ये जाण्याची 3 दारं आहेत किंवा एकाच दाराच्या उंबऱ्याला ठोकलेले 3 खिळे आहेत. ते खिळे कुठले आहेत तर काम, क्रोध, लोभ हे 3 खिळे आहेत. त्यामुळे ह्या 3 खिळे, याला नरकाचं द्वार असं म्हणले. काम म्हणजे काय तर विषयाची आसक्ती आहे. कामाची तृप्ती झाली नाही तर क्रोध होतो. आणि लोभ म्हणजे अतिकृपणता, स्वतःकडचं तर काही द्यायचं नाही पण म्हणजे माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच अशी ज्यांची वृत्ती असते अशांना लोभी म्हटलेले. त्यामुळे काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची द्वारं आहेत. हे जर का तुम्हाला नरकाची द्वारं जर का टाळता आली तर स्वर्गाचं द्वार आपल्यासाठी नक्कीच उघडं आहे. ज्याने लोभ सोडला त्यालाच लाभ होणार आहे. आधी लोभ सोडा मग लाभ होणार आहे असंही भगवंत म्हणतात. आणि खरंच आहे. मग आता ह्या सज्जनांनी काय करायला पाहिजे? खरं म्हटलं तर सज्जनांचं काय, त्यांचं उद्दिष्ट असायला पाहिजे तर सज्जनांनी किंवा ज्यांना मोक्षापर्यंत जायचं, मोक्षापर्यंत याचा अर्थ संन्यास घ्यायचा नाहीये, विरागी वृत्तीने राहायचं नाहीये किंवा सगळ्या संसाराचा त्यागही करायचा नाहीये, पण जास्तीत जास्त एकांताचं सेवन करायचं. जास्तीत जास्त एकांतामध्ये जाऊन दैवी संपत्तीची वाढ करायची, त्याच्यामध्ये वृद्धी करायची. दैवी संपत्ती कमी जास्त प्रमाणात आपल्या सगळ्यांमध्ये आहे पण त्याची वृद्धी करायची. असं जर का आपल्याकडनं घडत गेलं तर लोकच तुम्हाला शोधत येतील. तुम्हाला त्याची जाहिरात करायला नको. आमच्याकडे दैवी गुण आहेत हे कोणाला सांगायलाच नको. कारण गुण असतात ना तेच दूताचं काम करतात. निरोप्याचं काम हे आपले सद्गुणच करत असतात. गुणा कुर्वन्ति दूतत्वं दूरेपि वसतां सतां. कितीही दूर राहत असाल तुम्ही, अगदी अरण्यात जाऊन राहत असाल, हिमालयात जाऊन राहत असाल तरी लोक तुम्हाला शोधत येतील. कारण तुमचे गुण, सद्गुण, तुमचं जे सद्विचार आहेत, जी दैवी संपत्ती आहे तीच तुम्हाला म्हणजे तुमच्या निरोप्याचं काम करेल. गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेपि वसतां सतां. केतकी गंधमाघ्रातुं स्वयमायान्ति षट्पदाः. केवड्याचा गंध किंवा केवड्याचं बन फुललेलं आहे, केवड्याचं कणीस उमललेलं आहे हे सांगायला काही पोस्टर लावावं लागत नाही, काही जाहिरात करावी लागत नाही. त्याचा सुगंधच हा त्याचं दूताचं काम करतो. आणि मग षट्पदाः म्हणजे भुंग्यांचे थवेच्या थवे त्या केतकीचा गंध घ्यायला येतात. तसंच आहे सज्जनांचे सद्गुण जे आहेत ना तेच फार मोठं या समाजाला टिकवून ठेवणारं, समाजाची धारणा करणारं असं हे फार मोठं साधन आहे. याच्यासाठी कुठलाही संन्यास घ्यायचा नाहीये, कुठलेही काहीच टाकायचं नाहीये.
कारण ही सृष्टी आहे ना, ही आपल्या आनंदासाठीच निर्माण केलेली आहे. एका पद्यामध्ये असं म्हटलेलं आहे, नको रे जीवा होऊ तू कष्टी, आनंद भोगण्या ही सारी सृष्टी. ही सगळी सृष्टी आहे ना, तुझ्या आनंदासाठी निर्माण केली आहे. सुंदर सुंदर फुलं फुलले, त्यांचा वास घ्या, सुंदर फळांचा आस्वाद घ्या, सुंदर या निसर्गाची अनेकविध रंग, अनेकविध रूप डोळ्यामध्ये साठवून घ्या. ही सगळी सृष्टी तुम्हाला आनंद देण्यासाठीच निर्माण केली आहे. पण आनंद याचा अर्थ ओरबाडणं नाही आहे, ओरबाडायचं नाही आहे, माझ्यापुरतंच घ्यायचं नाही आहे, मी 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 माझं, मी माझ्यापुरतं एवढंच करायचं नाही आहे. तर हा आनंद इतरांना वाटायचा आहे, सगळ्यांना देऊन जे उरेल ते माझं, असं जर का आपल्याला मिळत, आपल्या अशी वृत्ती असेल तर त्या कमी भौतिक साधनांमध्ये सुद्धा पुष्कळ आनंद मिळू शकतो. दैवासुर संपत विभाग योगामध्ये भगवंत आपल्याला हेच सांगतायत, तू काय कर, तुझ्यामध्ये दैवी गुण आहेतच अर्जुना, पण हे दैवी गुणाचं तू आणखीन उत्कर्ष कर किंवा त्याची आणखीन वृद्धी कर, म्हणजे मग तुला या मोक्षापर्यंत पोचता येईल. मात्र हे सगळं करत असताना काय करायला पाहिजे? एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः. या तीन जी आपण मगाशी पाहिली, नरकाची 3 द्वारं पाहिली, काम, क्रोध आणि लोभ. ही 3 नरकाची द्वारं टाळून जो कोणी आचरत्यात्मन श्रेयस्ततो याती परांगती, जो श्रेयाचा आश्रय घेतो. नेहमीच गीतेतले हे अतिशय वारंवार येणारे शब्द आहेत, श्रेयस आणि प्रेयस. प्रेयस म्हणजे इथलं या जगातलं, भौतिक जगातलं सगळं जे आहे ते सगळं प्रेयस आहे, आणि त्या पारलौकिक परलोकामधलं पलीकडचं जे आहे ते सगळं श्रेयस आहे, ज्याच्यातून आत्मकल्याण साधणार आहे, समाजाचं हित साधणार आहे, ते सगळं श्रेयस आहे. आणि तू काय कर? आचरत्यात्मन श्रेयस, श्रेयसाचा विचार कर, आत्मकल्याणाचा विचार कर, आत्मज्ञानाकडे तुझी झेप गेली पाहिजे. आणि मग काय होणार आहे? तर तो याती परांगती, सगळ्यात श्रेष्ठ गतीला, सगळ्यात उत्तम गतीला तू जाऊन पोचशील, असंही म्हटलेलं आहे. या अध्यायाचा दैवासुर संपद विभागाचा विस्तार करताना, त्याचं विवरण करताना भगवंत म्हणतात, म्हणून तू काय कर? तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित. दैवी गुणाचा आश्रय घेतला की या दोन्हीचा विवेक जमायला लागतो. कार्य काय आहे आणि अकार्य काय आहे, काय करायला पाहिजे आणि काय टाळायला पाहिजे. भगवंतांनी अगदी सात्विक कर्माच्या बाबतीत सुद्धा म्हणले, प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये. काय करायचं आणि काय टाळायचं हेही कळलं पाहिजे. दोन्ही गोष्टी जीवनामध्ये आवश्यक आहेत बरं का. इथेही सांगतात, यश शास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः, त्याला काय मिळतं? नस सिद्धिम वाप्नोती न सुखम न परांगती. जो शास्त्रविधीला लाथाडतो, शास्त्रविधीला अनुसरून कुठलंही काम करत नाही, केवळ आसुरी गुणांचा आश्रय घेऊन मन मानेल तसं स्वैर आणि स्वच्छंद वागतो, त्याला इथलंही सुख नाही आणि परलोकातलं तर नाहीच नाही. दोन्हीकडच्या सुखांना तो मुक्तो, असंही म्हटलेलं आहे. मग तू काय कर अर्जुना? तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, शास्त्राला प्रमाण मान. शास्त्राला प्रमाण मान म्हणजे कुठलं शास्त्र? वेदशास्त्रे. वेदामध्ये जे सांगितलंय, श्रुतीमध्ये जे सांगितलंय, वेदांतामध्ये जे सांगितलंय तेच प्रमाण मानायचंय. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित. एक जाणून घे, भगवंत पुन्हा त्याला आपल्या क्षात्र धर्माची आठवण करून देत आहेत आणि म्हणतात, कार्य काय आहे आणि अकार्य काय आहे व्यवस्थितपणाने तू जाणून घे. आणि ज्ञात्वा, हे जाणल्यानंतर शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. आणि मग हे जाणलं, शास्त्रविधियुक्त कर्म तुला करायला जमली, या दैवी गुण तर तुझ्याकडे आहेतच, पण त्या दैवी गुणाच्या माध्यमातून तू शास्त्रानुसार वर्तन कर. शास्त्र काय सांगतंय? प्रत्येकाने स्वधर्म आचरणात आणायचा आहे. आणि अर्जुनाचा धर्म काय आहे? तर क्षत्रिय धर्म आहे. त्यामुळे युद्धातला तू परांगमुख होऊ नकोस, युद्धापासून परावृत्त होऊ नकोस. पुन्हा पुन्हा भगवंत हा त्याला एक उपदेश करतायत, बोध करतायत, मार्गदर्शन करतायत आणि म्हणतात, ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम इह अर्हसि.
मग तू कर्म करण्यासाठी योग्य आहेस, एलिजिबल आहेस, पात्र आहेस, सक्षम आहेस, असाही उपदेश केलेला आहे. म्हणजेच या दैवी आणि आसुरी संपत्तीच्या प्रभावामुळे, आणि ही समाजामध्ये विभागणी आपल्याला दिसतेच बरं का. समाजामध्ये सज्जन लोक आहेत, तसे दुर्जनही आहेत. पण अर्थातच सज्जन नेहमीच कमी असतात. जगामध्ये कावळ्यांची संख्या खूप आहे, पण राजहंसाची त्या मानाने कमी आहे. बोरी बाबळीची झाडं पुष्कळ आहेत, पण त्या मानाने चंदनाची झाडं कमीच आढळतात. तसंच सज्जन हे कमीच आहेत. हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच सज्जन जगामध्ये असतात, पण दुर्जन मात्र मोठ्या प्रमाणात असतात. पण या सज्जनांच्या तपस्सामर्थ्यामुळे, त्यांच्या यौगिक सामर्थ्यामुळे हा समाज टिकून आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. फार थोडे लोक या सन्मार्गाने, या दैवी गुणाचा आश्रय करून ह्या आपलं कार्य करत असतात. मात्र त्याच्यामध्ये अडथळा आणायला, त्याच्यामध्ये बाधा आणायला हे दुर्जन लोक, हे आसुरी संपत्तीचे लोक अगदी टपलेले असतात. पण आपल्यामध्ये दैवी गुणांचा आणखीन 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 विकास करत जायचा आहे. या जीवनामध्ये, जीवन अल्प आहे, आपण आत्ताच पाहिलं, अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः. पण आपल्याला काय करायचंय, जेवढं सार आहे तेवढं घ्यायचंय आणि असार सगळं टाकायचंय. टरफलं काढून टाकायचे आणि त्याच्यातलं जो मुख्य सत्व आहे, जो कस आहे तो घेतला तर आपल्याला या मोक्षाच्या मार्गापर्यंत किंवा या श्रेयसाच्या मार्गापर्यंत नक्कीच वाटचाल करता येणार आहे. कारण श्रेयसाचा मार्ग हा आत्मकल्याणापर्यंत नेणार आहे. आणि आत्मकल्याण कुणाला नकोय, पण फक्त वरवरचा फायदा न बघता अंतिम ध्येयाकडे दृष्टी ठेवून आपण वागत गेलो तर आपल्याला नक्कीच त्या परब्रह्मापर्यंत, योगेश्वरापर्यंत पोचता येईल आणि अद्वैताचा साक्षात्कार सुद्धा आपल्याला नक्कीच घेता येईल असं म्हणूया. आणि इथेच या दैवासुर संपद विभागाचा इथेच समारोप करणार आहोत आणि थांबणार आहोत. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.